नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक मोठी खळबळ माजली आहे। माढ्यात नेमकी पवारांनी काय खेळी केली आहे त्या संदर्भातल्या न्यूज टॉप 9। माढा लोकसभेत तुतारीची हवा चालेल। जयसिंग मोहिते पाटलांचं वक्तव्य। रामराजे निंबाळकर उघडपणे मोहिते पाटील कुटुंबाचं काम करणार। धैर्यशील मोहिते पाटलांसह संजीवराजे निंबाळकरांचंही शरद पवार गटात प्रवेश। आम्ही खूप वर्षानंतर आज एकत्र येत आहोत। लोकसभा निवडणूक आता फक्त निवडणूक नाही तर चळवळ झाली। अकलूजमधील स्नेहभोजनावरती प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया। मोहिते पाटलांचा जनसंपर्क मोठा, याचा फायदा मवियाला होईल। धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रवेशावर शेकाप नेते जयंत पाटलांची प्रतिक्रिया। सोलापुरात बदल झाल्यावर तो महाराष्ट्रात दिसतो असंही विधान। माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांना माळशिरसचे भाजपचे उत्तम जानकर समर्थन देण्याची शक्यता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तम जानकर यांच्यात भेट होणार। जानकर उद्या सकाळी बारामतीमधून मुंबईकडे रवाना होणार। रणजितसिंग मोहिते पाटील भाजपमध्येच राहणार तर अजित पवार गटातील संजीवराजे निंबाळकर आज पवार गटात प्रवेश करणार। अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंग होळकर शरद पवारांसोबत लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार। लोकसभा निवडणुकीत भूषणसिंग होळकर शरद पवार गटाचे स्टार प्रचारक असणार। माढ्यातील अभय जगतापांच्या बंडाची शरद पवारांकडून दखल। जयंत पाटलांकडून अभय जगतापांची समजूत काढण्याचा प्रयत्न। अपक्ष लढण्याचे अभय जगताप यांनी दिले होते संकेत। करमाळ्यात शिवसेना शिंदे गटाला झटका बसण्याची शक्यता। माजी आमदार नारायणआबा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाटेवर। 26 एप्रिलला पवारांच्या सभेत पक्षप्रवेश होणार। भाजपचे माढ्याचे उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर आणि शेखर गोरे यांच्यामध्ये साताऱ्यात बंद दाराआड चर्चा। दोन्ही नेत्यांमधील भेटीमुळे चर्चांना उधाण।